मड्डी वस्ती येथे डालडायुक्त केमिकलची गाडीला गळती। मड्डी वस्ती भवानीपेठ तुळजापूर रोड येथे काल रात्री डालडायुक्त केमिकल असलेली गाडी रस्त्याने गळती लागून संपूर्ण रस्त्यावर सांडलेल्या डालडायुक्त केमिकलमुळे रस्त्यावर डालडा पसरून अनेक नागरिक त्या ठिकाणी घसरून पडले आहेत। तेथील नागरिकांनी तो रस्ता संपूर्णपणे बंद करून पडलेल्या नागरिकांना मदत केली आहे। यामुळे काही काळ सोलापूर तुळजापूर वाहतूक ठप्प झालं होतं। यावेळी पोलीस व अग्निशामक दल घटनास्थळी भेट देऊन सर्व वाहतूक सुरळीत केले। मी अमोल कळम, राहणार मड्डी वस्ती। एक तासापूर्वी भवानीपेठ मड्डी वस्ती जोशी गल्ली येथून जो तुळजापूरला जाणारा रस्ता आहे, तुळजापूर नाक्याच्या ब्रिजपर्यंत अद्याप 4 व्हीलर ट्रक किंवा पिकअप असू शकते अंदाजे, ती गाडी या ठिकाणी डालडा नावाचं केमिकल या ठिकाणी पूर्ण रस्त्याने सांडत गेलेली आहे। तरी या ठिकाणी जे रस्त्यावरून लोक टू व्हीलरवर नागरिक ये जा करतात ते जवळपास आत्ता अर्ध्या तासामध्ये कमी 40 ते 50 या ठिकाणी टू व्हीलरवर घसरून या ठिकाणी पडलेले आहेत। यामध्ये पाणीपुरीवाले असतील, बरेच लोक या ठिकाणी महिला सहित या ठिकाणी टू व्हीलरवर जाताना पडलेले आहेत। आमच्या येथील युवा सर्व मित्रांनी या ठिकाणी थांबून पूर्ण रस्ता पॅक करून येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकांना पलीकडच्या रस्त्याने जाण्यासाठी या ठिकाणी आम्ही बराच वेळ सांगितलेला आहे। लोकप्रतिनिधीशी आता संपर्क केला आहे, काहींचे फोन बंद आहेत, काहींनी उचललेत, त्यांना आम्ही कल्पना दिलेली आहे, ते पुढील अधिकाऱ्यांना सांगतो म्हणले। पाण्याची गाडी या ठिकाणी आम्ही बोलून आता फवारणी केलेली आहे, पण ते काय पाण्याच्या गाडीनं जाणं शक्य नाही। त्या ठिकाणी ताबडतोब आता अजून एकदा आम्ही प्रतिनिधीशी संपर्क करून हा रोड बंद करण्याची आम्ही या ठिकाणी विनंती करणार आहोत।